हर हर महादेव मित्रांनो, आज करू आपण शेगाव दर्शन. शेगाव दर्शन बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओला फॉलो करा. मी निघालो बा फॅमिली घेऊन शेगाव दर्शनासाठी अकोल्या रोडनी. माझ्यासोबत शंभू आणि शंभूचे बाप्पा आहे. अमरावतीहून शेगाव अगदी 3 तासाचा रस्ता आहे मित्र हो. पोचलो बा शेगाव. आता आम्ही शेगावच्या फ्री पार्किंगमध्ये आलो. बघू शकता किती मोठी पार्किंग आहे. या पार्किंगमध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला नाही लागणार. इतर ठिकाणी तुम्हाला पार्किंगचे 50 किंवा 100 रुपये द्यावे लागतील, पण इथे एकही रुपया तुम्हाला द्यावा लागत नाही. आलो बा मंदिराच्या मेन गेटपर्यंत. इतर देवस्थानात चपला ठेवण्याची काहीच सोय नसते मित्र हो. शेगाव हे एकमेव असं ठिकाण आहे की इथे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस लागत नाही. चपला ठेवण्यासाठी 1 नंबर सुविधा इथे उपलब्ध आहे. मग आम्ही बी गेलो बा चप्पल स्टँडवर चपला ठेवायला. येथे चपला ठेवण्यासाठी एक बॅग आम्हाला दिली. त्या बॅगेत भरले बा आम्ही आमच्या चपला. ह्या बॅगचा नंबर लक्षात असला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या बॅगचा फोटो काढून ठेवला. आणि विशेष म्हणजे इथचे सेवक कधीच आपल्यावर रागावून बोलणार नाहीत. मग चपला काढून गेलो बा आम्ही पाय धुवायसाठी. मस्त पाय धुवून घेतले, फ्रेश झालो आणि गेलो. मग सगळ्यात आधी नागेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. हा मंदिराचा बाहेर येण्याचा मार्ग आहे. हा श्रीमुख दर्शनाचा मार्ग आहे. उजव्या साईडला श्रीमुख दर्शन आहे आणि डाव्या साईडला समाधी दर्शन आहे. मग आम्ही गेलो बा समाधी दर्शनाच्या लाईनीत लागलो आणि समाधी दर्शनमध्ये पुष्कळ गर्दी होती मित्रांनो. शेगावमध्ये प्रत्येक दिवशी लाखेच्या संख्येत भक्त दर्शनाला येतात. अतिशय चांगली सुविधा म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचे VIP दर्शन होत नाही. समाधी दर्शनाच्या मार्गावर खूप गर्दी होती म्हणून आम्ही श्रीमुख दर्शनाकडे वापस आलो आणि महाराजांचे दर्शन घेतले. दर्शन करून बाहेर निघालो आणि इथे ज्योत पेटवून ज्योत घेतली. मग घेतलं बा शंभूले मी कडेवर फोटो काढण्यासाठी. फोटो काढायला